जातीवादामुळे पुण्यातल्या कॉलेजनं लंडनमधील नोकरी घालवली असा दावा एका तरुणाने केला। हा तरुण नेमका कोण आहे आणि कॉलेजनं आरोपांवर काय स्पष्टीकरण दिले पाहूया रिपोर्ट। पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर जातीवादाचा गंभीर आरोप झालेला आहे। केवळ मी एक दलित आहे म्हणून शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी केली नाही, त्यामुळे लंडनमधल्या एका कंपनीची नोकरी गेल्याचा आरोप विद्यार्थी प्रेम बिराडे यानं केलाय। मॉडर्न कॉलेजनं मात्र जातीवादाचे आरोप फेटाळले आहेत। लंडनहून जय भीम सगळ्यांना। माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर उभो आहे। आयडी कार्ड परत करायला चाललोय। का तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे? पुण्याच्या कॉलेजमुळे। या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का। त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला 2 लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते। मग यावेळेस तिने का नाही सांगितलं? कारण नकोय ना, आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला। हे फक्त आयडी कार्ड किंवा फक्त नोकरी नव्हती, हे माझ्या परिवाराचा, माझ्या शिक्षकांचा, माझ्या समाजाचा, सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता। मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली। जर विद्यार्थी हा आमच्याकडे 3 वर्ष अभ्यासक्रमाला असेल तर 5 इयर्सचं स्क्रीनिंग करताना आम्हाला काही कायदेशीर प्रक्रिया करायला लागेल की त्याची पुढची मागची माहिती ही संबंधित पोलीस विभागाने त्यामध्ये जात विचारली नाही किंवा तसं नाही, विचारली जाणार नाही, कदापि तसं होणार नाही आणि झालेलं पण नाहीये। आणि यामध्ये जे काही आमच्याकडे सबमिशन्स आलेली आहेत त्याच्यावर आम्ही पाहिलंय, त्याची शहनिशा पूर्ण करू आणि संबंधितांना जर कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावर आम्ही योग्य ती कार्यवाही करू। मात्र मॉडर्न कॉलेजच्या स्पष्टीकरणावर देखील प्रश्न उभे राहत आहेत। जेव्हा नोकरीच्या आधी कॉलेजच्या पत्राची रिकमेंडेशनची वेळ होती तेव्हा प्रेम बिराडेच्या आरोपानुसार मॉडर्न कॉलेजनं प्रेम बिराडे हा तरुण अत्यंत नम्र, मदत करणारा, अत्यंत वक्तशीर वगैरे शब्द लिहून रेफरन्स दिला होता। त्यावेळी कॉलेजच्या लेटरवर प्राध्यापक MD आळंदीकर आणि प्राध्यापक पाटील यांची स्वाक्षरी आहे। मात्र हा वाद उद्भवल्यानंतर मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांनी संबंधित विद्यार्थ्यांना कॉलेजवर बदनामीकारक आरोप केले। प्रेम बिराडेच्या महाविद्यालयीन काळात वर्तणुकीविषयी काही तक्रारी होत्या, म्हणून संस्थेच्या नियमानुसार असा रेफरन्स देणं योग्य नसल्याचा निर्णय घेण्यात आला, असं प्राचार्य एकबोटे म्हणतायत। मॉडर्न कॉलेज हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीद्वारे चालवलं जातं। प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गजानन एकबोटे आहेत, तर मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य त्यांच्या कन्या निवेदिता एकबोटे यांच्याकडे आहे। दुसरीकडे मॉडर्न महाविद्यालयाच्या निवेदिता एकबोटे मनोवादी असल्याचे पोस्टर झळकावत वंचित आघाडीनं पुण्यामध्ये आंदोलन केलं। पुण्याच्या मॉडर्न कॉलेजने एक फक्त आमचा प्रेम बिराडे म्हणून जो लंडनमध्ये शिकत होता, त्याला 40 लाखाची नोकरी लागली होती, ती नोकरी घालवण्याचं काम या मॉडर्न कॉलेजने केलंय। भीमा कोरेगावची दंगल ज्या मास्टरमाइंडनी घडवली त्या एक बोटेच्या भावाचं ते कॉलेज आहे। त्यांचीच मुलगी प्राचार्य आहे। देशापासून ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत सनातन म्हणून संविधानवाद्यांना टार्गेट केलं जातंय आणि प्रेम बिराडे सुद्धा त्याचाच बळी गेलेला आहे। मुळात आमचा प्रश्न आहे कॉलेजला, कारण कॉलेजनी मॉडर्न कॉलेजने असं सांगितलं समजतं की याचं वागणं चांगलं नव्हतं। जर या मुलाचं वागणं चांगलं नव्हतं तर माझा प्रश्न आहे, वर्तन चांगलं नव्हतं तर याच्या अगोदर लंडनला शिकायला ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस आपण सर्टिफिकेट दिलं होतं शिक्षणासाठी, ॲडमिशनसाठी, परंतु ज्यावेळेस नोकरीची वेळ आली त्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट दिलं नाही, असं या मुलाचं मत आहे। हा स्पष्टपणे जातीवाद आहे। दरम्यान मॉडर्न कॉलेजच्या बाजूने अद्याप उपप्राचार्य समोर आलेले असले तरी प्राचार्य निवेदिता एकबोटे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली नाही। फोनवर देखील त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.